नमस्कार, आमच्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे सर्वांचे स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत पिठलं आणि भाकरी। त्यासाठी लागणारे साहित्य, मी 1 वाटी बेसन घेतलेलं आहे, हिरवी मिरची घेतलेली आहे 4 ते 5, जिरं घेतलेलं 1 चमचा, मोहरी घेतली 1 चमचा, हळद घेतली 1 चमचा, लसूण 10-12 पाकळ्या कुटून घेतलेले आहे आणि हे कोथिंबीर घेतलेली आहे। चला तर आता आपण पिठलं बनवून घेऊया। मी आता 1 पळी तेल टाकत आहे, त्याच्यामध्ये मोहरी टाकत आहे, जिरं पण टाकत आहे, लसूण टाकत आहे, हिरवी मिरची टाकत आहे। त्याला चांगलं हलवून घ्यायचं आहे। हळद टाकायची आहे। मी पिठल्यामध्ये टाकण्यासाठी गरम पाणी करून घेतलेले आहे। आता हे पाणी मी पिठल्यामध्ये टाकत आहे। हे उकळलेलं पाणी त्याच्यामध्ये टाकत आहे। त्यामध्ये बेसन टाकायचे आहे। चांगलं हलवून घ्यायचं आहे। गुठळ्या चांगल्या मोडून घ्यायच्या आहे। चवीनुसार मीठ टाकायचे आहे। कोथिंबीर टाकायची आहे। त्याला चांगलं हलवून घ्यायचं आहे। आपलं पिठलं खाण्यासाठी रेडी झालेलं आहे। आता आपण भाकरी करायला घेऊया। चला तर आपण भाकर बनवून घेऊया। मी आता उंडा चुरून घेते। उंडा चांगला चुरायचा आहे, त्याच्याने भाकर छान येते। आता आपला उंडा छान प्रकारे तयार झालेला आहे। तो उंडा असा गोल करून घ्यायचा आहे। त्याला थोडंसं पीठ लावायचं आहे। थोडंसं ताटामध्ये पण टाकायचं आहे। याची चांगली चाकी करून घ्यायची आहे। आपली चाकी तयार झालेली आहे। आता मी ताटामध्ये ठेवत आहे। याला थापून घेत आहे। आपली भाकर थापून रेडी झालेली आहे। चला तर आता तव्यावर टाकूया। चला तर आता भाकर टाकून घेऊया। त्याला पाणी लावायचं आहे भाकरीला। छान प्रकारे कोरडी कुठेच भाकर ठेवायची नाहीये। आपली भाकर खालच्या बाजून झालेली आहे, ती आता उपतरून घ्यायची आहे। तर उपतरून घेऊया। आपली भाकरीची खालची बाजू छान झालेली आहे। आता ती आपण उलटी करूया। तर भाकरी छान प्रकारे फुगवून घ्यायची आहे। हे पहा माझी भाकरी कशी फुगत आहे। तुम्ही पाहू शकता। भाकरी पण रेडी झालेली आहे।
चला आता आपण खायला घेऊया। आता आपली पिठलं भाकरी तयार झालेली आहे। आता आपण जेवायला घेऊया। तुम्ही कधी करताय मग पिठलं आणि भाकरी? तुम्ही केली का आम्हाला पण कळवा।